सो विद्यार्थ्यांनो, आज आपण लेसन शिकणार आहोत 2.1. इट्स अ पोएम, आणि ही पोएम आपण आज शिकणार आहोत 2.1. यू स्टार्ट डाईंग स्लोली. ओके, याच्यामध्ये या पोएमचे जे पोएट आहेत दॅट इज पॅब्लो नेरुडा, हे त्याचे पोएट आहेत. आणि या पोएटनं ही खूप छान अशी पोएम लिहिली आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. सो हियर द वर्ड इज डाय and its ing form is dying. So die means मरणे, पण इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आहे टू स्टॉप वर्किंग. मीन्स यू स्टॉप वर्किंग सो मेनी थिंग्स इन युअर लाईफ. आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या बंद करत असतो. सो अकॉर्डिंग टू दॅट इज द पोएम. सो शॅल वी स्टार्ट द पोएम? ओके, सो the first line, as you can see in the poem, is that if you do not travel, जर तुम्ही प्रवास करत नसाल तर, if you do not read, मी इथं क्रॉस साइन देतोय जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे काय आहे नेमकं. if you do not travel, if you do not read, if you do not listen, what? The sounds of life. So you can see, if you do not travel, if you do not read, if you do not listen, the sounds of life. There are so many sounds in life. खूप ब्युटिफुल साऊंड्स आपल्या आजूबाजूला असतात, आणि या आवाजामध्ये आपल्याला ते आवाज ऐकायला आले पाहिजेत. आपण खूप प्रवास केला पाहिजे, आपण खूप वाचलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना जर आपण हे सगळं लाईफ जगताना हे करत नसू, देन इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट, हे खूप महत्त्वाचं आहे, ॲप्रिशिएट युअर सेल्फ. आपण स्वतःला कधीही ॲप्रिशिएट करत नाही, आपण स्वतःची कधी स्तुती करत नाही, कौतुक करत नाही. जर तुम्ही हे करत नसाल, देन यू आर डाईंग स्लोली, नॉट कम्प्लिटली, यू आर डाईंग स्लोली. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक लक्षात आलं पहिल्या स्टँजामध्ये काय करायचं आहे. सो यू हॅव टू ट्रॅव्हल. लाईफ जगताना यू हॅव टू ट्रॅव्हल, यू हॅव टू रीड अ लॉट ऑफ बुक्स, देन यू हॅव टू लिसन वॉट साऊंड्स ऑफ लाईफ, अँड देन ॲप्रिशिएट युअर सेल्फ. यू हॅव टू ॲप्रिशिएट युअर सेल्फ. या 4 गोष्टी जर तुम्ही केल्या, देन यू आर नॉट डाईंग. पण जर तुम्ही ह्या 4 गोष्टी केल्या नाही, then you are dying, means you are going to stop your life. You are going to stop your life. So this was the first stanza. या स्टँझा मधल्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही नीट लिहून घेऊ शकता. So we'll move on to the second stanza. Our second stanza has also 4 lines. In each stanza there are 4 lines. 4 lines आहेत इथं प्रत्येक स्टँझामध्ये. सो पहिल्या लाईनमध्येच त्यानं सांगितलं यू स्टार्ट डाईंग स्लोली. नाउ व्हेन यू आर गोइंग टू स्टार्ट डाईंग स्लोली, व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. समटाइम्स इस्टीम म्हणजे स्वप्रतिष्ठा, स्वतःचा काही आपल्याला स्वतःचा अभिमान असतो. सो इफ यू आर गोइंग टू किल युअर सेल्फ इस्टीम अँड यू आर गोइंग टू बिकम अ स्लेव, तुम्ही जर गुलाम होणार असाल आणि स्वतःचा काही मान, स्वतःचा स्वाभिमान जर दुसऱ्यासमोर गहाण टाकत असणार, तर यू आर डाईंग स्लोली. सो डोंट किल युअर सेल्फ इस्टीम. ओके, सो डोंट किल युअर सेल्फ इस्टीम, कीप युअर सेल्फ इस्टीम. स्वतःचा इस्टीम, स्वतःचं प्रतिष्ठा सांभाळा. सो व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू. डू नॉट let others help you. So we should give a chance. आपण एक चान्स दिला पाहिजे इतर लोकांना की आपल्याला त्यांनी हेल्प करावी, त्यांनी आपल्याला मदत करावी, आणि आपण मदत स्वीकारली पाहिजे. बिकॉज विदाउट एनीवन्स हेल्प वी कॅनॉट गो अहेड. आपण एकटे राहू शकत नाही. बिकॉज मॅन इज अ सोशल ॲनिमल. So you can't live without these things. So help, let the people, let means give permission. तुम्ही लोकांना परमिशन द्या
तुम्हाला मदत करण्याची. सो गिव्ह द परमिशन टू अदर्स. दिस वॉज द सेकंड स्टॅन्झा. वी आर गोईंग व्हेरी फास्ट बट इट्स व्हेरी इझी. काहीच नाही ह्या पोएममध्ये, खूप सोपं सोपं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला पण समजत असेल. आपण पुन्हा एकदा दोन्ही स्टॅन्झाज रिवाईज करू. आपल्याला काय काय करायचं आहे? आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे, ओके. आपल्याला रीड करायचं आहे, लिसन करायचं आहे. वी हॅव टू लिसन. व्हॉट वी हॅव टू लिसन? साऊंड्स ऑफ लाईफ. Then next in the next stanza they are saying that we are not going to kill our self-esteem. Don't kill your self-esteem. स्वतःची मान सन्मान, स्वतःची प्रतिष्ठा. Don't kill it and take help of others. दुसऱ्यांची मदत घ्या, काय हरकत नाही. If you are going to take help of other people, then it's good for you. So shall we move on to the next stanza? That is our third stanza. So I have used some of the images also for you to show these things. तुम्हाला काही प्रत्येक स्टॅन्झामध्ये जसे आपण मगाशी पाहिले काही चित्र, तसे आपण प्रत्येक लाईनला काही चित्र अटॅच करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला अजून ती पोएम चांगल्या पद्धतीनं समजेल. So we are going to now move towards the third stanza. Now what is the third stanza? So if you become a slave of your habits. Now don't, हे आपल्याला पोएट सांगतोय. बट if you are becoming a slave of habits, जर तुम्ही तुमच्या सवयींचा गुलाम होणार असाल. इफ यू आर गोइंग टू बिकम स्लेव म्हणजे गुलाम. आपल्याला काही सवयी असतात, जसे तुम्हाला दिसतात चित्रामध्ये. या सवयी जर तुम्हाला असतील, देन यू आर गोइंग टू डाय स्लोली. यू आर गोइंग टू स्टॉप युअर लाईफ स्लोली. सो डोंट बिकम स्लेव ऑफ हॅबिट्स. सवयी गुलाम बनू नका. वॉकिंग एव्हरी डे, ही लाईन महत्त्वाची आहे. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. आपण इथं वॉकिंग म्हणजे चालणे असा अर्थ नाही धरायचा. तर वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ म्हणजे वेन यू आर गोइंग टू डू द सेम थिंग एव्हरी डे. तेच आपण जर जीवनामध्ये करत असू, देन यू आर डाईंग स्लोली. सो डोंट डू द थिंग्स सेम, डोंट रिपीट द थिंग्स सेम इन युअर लाईफ. काहीतरी नवीन करा. रोजचा दिवस हा फ्रेश, रोज नवीन काहीतरी करण्यासारखं आहे, रोज नवीन शिकण्यासारखं काहीतरी आहे. सो डू दीज थिंग्स, ओके. सो दीज थिंग्स विल हेल्प यू टू लिव्ह युअर लाईफ हॅपीली. जाऊन पुढे जाऊ आपण. या गोष्टी तुम्हाला मदत करणार आहेत. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला तुमचं जीवन जगण्यासाठी हेल्प होऊ शकते. नाव नेक्स्ट इज इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन. सो इफ यू डू नॉट चेंज, डूज अँड डोंट्स आहे तिथं जर बघितलं जर आपण. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही जर तुमचं रुटीन चेंज करत नसाल, देन यू आर डाईंग स्लोली. चेंज युअर रुटीन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सेम थिंग करू नका, रिपीटेड ॲक्शन्स करू नका. रुटीन चेंज करा. सकाळी उठल्यानंतर आपण झोपेपर्यंत ज्या गोष्टी करतो त्या रोज त्याच करू नका. रोज उठायचं, तेच करायचं आणि शेवटी झोपायचं. काय अचीव केलं? काहीच नाही. सो यू हॅव टू लुक आफ्टर दिस थिंग. तुम्ही याच्याकडे लक्ष द्या की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपण जीवन जगताना काय काय केलं पाहिजे. आपण आपल्या हॅबिट्सचं गुलाम नाही व्हायचं. त्याच्यानंतर आपण त्याच गोष्टी करायच्या नाही जीवनामध्ये. आपलं रुटीन चेंज करायला पाहिजे आपण जीवनामध्ये. ओके. सो नेक्स्ट इज इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स. नाउ व्हॉट इज डिफरंट कलर्स? डिफरंट कलर्सचा अर्थ सरळ होतो वेगळे रंग. सो इफ यू आर डू नॉट वेअरिंग डिफरंट कलर्स, वेअरिंग टू वेअर म्हणजे परिधान करणे. इथं दुसरे वेगवेगळ्या रंगाचे कपडे जरी मी दाखवलेले असले तरी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आपण आपलं जीवन नाही बदलू शकणार. तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या रंगांच्या गोष्टी आपल्याला करायच्यात. जीवनामध्ये अनेक रंग आपण भरू शकतो. या सगळ्यांचे जर आपण वेगवेगळ्या गोष्टी केल्या, आर्ट आहे, त्याच्यानंतर म्युझिक आहे, काही घेऊ शकता तुम्ही, डान्स आहे. जीवनामध्ये काहीतरी शिका. लर्न समथिंग व्हेरी नाईसली. सो चेंज युअर रुटीन, wear different colors, and or do not speak to those you don't know. Okay, do not
स्पीक टू दोज whom you don't know. ज्यांना तुम्ही ओळखत नाहीत त्यांना बोलू नका. का? बिकॉज दे विल, ते काय करतील, तुमच्या मनामध्ये काही अशा गोष्टी भरतील ज्याच्यामुळे तुम्ही यू विल डाय स्लोली. सो डोंट डू दिस थिंग्स. यू डोंट टॉक टू दोज पीपल whom you don't know. Okay, so if you do not wear different colors or you do not speak to those you don't know. आता ह्या लाईनचा अर्थ काय होतो? डू नॉट स्पीक टू दोज होम यू डोंट नो. इफ यू डू नॉट स्पीक, आपण अनोळखी लोकांच्या ओळखी करून घेतल्या पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. अँड त्यावेळेस आपल्याला कळतं की व्हॉट आर वी मिसिंग, आपण नेमकं काय मिस करतोय, आपल्याला काय कळत नाही हे आपल्याला नंतर लक्षात येतं ज्यावेळेस आपण लोकांना बोलतो. वेन वी स्पीक टू अदर. सो हे करू नका. ओके, स्पीक टू दोज होम यू डोंट नो. Then next is, or you don't speak to those you start dying slowly. So now we are going to move towards next, that is the fourth stanza. बघा, बघता बघता आपण पोएमच्या चौथ्या स्टँजाकडे आलो. पूर्ण पोएममध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगितली जाते की यू शुड डू समथिंग डिफरंटली. ओके, ग्रेट पीपल काय करतात, तर ग्रेट पीपल हे डिफरंट काम करत नाहीत, तेच काम करतात जे तुम्ही करताय, पण ते कसं करतात, डिफरंटली करतात, वेगळ्या पद्धतीनं करतात, ते स्वतःचं डोकं वापरतात. तसं तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, फील पॅशन म्हणजे तुम्ही पॅशनेट असलं पाहिजे, तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असली पाहिजे. फील पॅशन, मनामध्ये एक पॅशन फील करा, तेच पॅशन तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी सक्सेसकडं, पॅशन जर असेल तर तुम्ही सक्सेसकडे जाऊ शकता, हे तुम्हाला लक्षात येतं. सो फील पॅशन. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, काही वेळा काय होतं की आपले जे इमोशन्स असतात हे इमोशन्स आपण आपल्याला डिस्टर्ब करतात. इमोशन्समुळं आपण डिस्टर्ब होतो. तर ह्या इमोशन्सला आपल्या लाईफमध्ये जागा द्यायची नाही. आपण इमोशनल असतो, बट यू शुड नॉट गिव्ह दॅट मच स्पेस, तेवढा स्पेस देऊ नका लाईफमध्ये ज्याच्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनाला डिस्टर्ब करू शकाल. सो दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. सो कधी कधी काय होतं की आपल्याला जीवनामध्ये अशा काही गोष्टी, आपला असा उतार चढ असतो जीवनामध्ये, अप्स अँड डाऊन्स असतात, आणि ह्या अप्स अँड डाऊन्समध्ये आपल्याला कधी दुःख, कधी सुख हे येतं. तर अशा वेळेला वी शुड बी व्हेरी फर्म, आपण फिक्स असलं पाहिजे आपल्या माइंडनी. सो अँड युअर हार्ट बीट फास्ट. यावेळेसच आपलं, ज्यावेळेस आपण डिस्टर्ब होतो त्यावेळेसच आपलं हार्ट जे असतं ते बीट करतं, म्हणजे आपण अफ्रेड, घाबरतो, आणि मग आपण वी आर स्टार्ट डाईंग स्लोली. सो कंट्रोल युअर माइंड, कंट्रोल युअर इमोशन्स, कंट्रोल युअर सेल्फ अँड ॲप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करा, देन यू विल नॉट स्टार्ट डाईंग स्लोली, यू विल लिव्ह युअर लाईफ. सो नेक्स्ट इज द लास्ट स्टँजा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप कंपल्सरी, दीज थिंग्स आर व्हेरी कंपल्सरी फॉर यू. आणि या गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर काय, तर मग किंवा केल्यात तर काय, ह्याचं आपल्याला लास्ट स्टँजामध्ये, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन बदललंच नाही, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तर तुमचं जीवनच बदललं नाही, ह्या सगळ्या गोष्टी सांगूनही जर तुम्ही केल्या नाहीत, देन वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही, तुमच्या जॉबशी तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहेत. सॅटिस्फाईड असलं पाहिजे. आपण जे काही काम करतो आहे, जॉब म्हणजे नोकरीच असा अर्थ होत नाही, काही काम करा, त्या कामामध्ये आपण काय असलं पाहिजे, वी शुड बी व्हेरी सॅटिस्फाईड. सो जर तुम्ही नसाल तर, ऑर विथ युअर लव, तुम्ही तुमच्या प्रेमासोबत सुद्धा सॅटिस्फाईड नसाल, इफ यू डू नॉट रिस्क वॉट इज सेफ, what is safe. So if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, म्हणजे go after a dream असं त्याचा अर्थ घ्यायचा आहे. go after a dream, एखादं स्वप्न बघा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही सुरक्षितच असाल असं काही नाही, रिस्क घ्या लाईफमध्ये. जे लोक रिस्क घेऊन पुढे जातात दे बिकम सक्सेसफुल. सो रिस्क, टेक द रिस्क इन युअर लाईफ. डोंट फील सेफ ऑल द टाईम. प्रत्येक वेळेला सेफ समजू नका. अँड गो आफ्टर अ ड्रीम. गो आफ्टर, टू गो आफ्टर म्हणजे काय,
चा पाठलाग करणे, एखाद्या ड्रीमचा पाठलाग करा, स्वप्न बघा, स्वप्नाचा पाठलाग करा, ते कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करा. अँड देन इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ अ लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. ओके, सो टेक सम ॲडवाईस, कुणाचा तरी सल्ला घ्या. ओके, so these are the things very important for you. If you do not allow yourself at least once in your lifetime to run away from ॲडवाईस, म्हणजे एखाद्याने सल्ला दिला, आपण पळतोय त्या गोष्टीपासून लांब, कशाला करायचं म्हणून आपण लांब जातोय, तर डोंट डू दिस थिंग्स. दिस वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट पोएम, व्हेरी ब्युटिफुल पोएम. यू स्टार्ट डाईंग स्लोली. आय नो, मला माहिती आहे की तुम्ही यू आर नॉट गोइंग टू स्टार्ट डाईंग स्लोली. सो यू विल डू दिस ऑल थिंग्स, ट्रॅव्हलिंग, लिसनिंग, रीडिंग बुक्स, then taking help of others, listening to all the people, talk with the people. ज्या अशा लोकांना बोला ज्यांना तुम्ही अजून ओळखत नाही, त्यांना बोला, त्यांची मदत घ्या, त्यांचे सल्ले ऐका, सवयींचा गुलाम होऊ नका. सो दीज वेअर सम मेन पॉईंट्स. हे सगळे काही महत्त्वाचे मुद्दे होते. आय थिंक, मला असं वाटतं की ही पोयम तुम्हाला समजली असेल. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ विल गो अँड चेक out the question answers or appreciation of this poem. Thank you very much, and please subscribe kara channel la. Thank you.